सर काय हां तर सीन असा दे आहे बाबा पटकन. कुठे आहे तो बाबा? मुलाच्या आईने लग्नाला नकार दिला म्हणून तुम्ही शपथ घेतली की या दोघांचं लग्न मीच लावून देणार. लिपस्टिक दे बाबा. यू कंटिन्यू. आणि देवळात जाऊन तुम्ही या दोघांचं लग्न लावून आणलं. आता हिरो हिरोईन त्यांचे वेलविशर तुम्ही झालात म्हणून ते तुमच्या पाया पडतात. हा मग पुढे? आणि तुम्ही त्या दोघांचे हात त्यांच्या हातात देतात आणि तिथून तुमची एक्झिट होते. बर बर. अजून आहे पुढं काहीतरी. अच्छा आहे का? बरोबर. हा इथे हिरो हिरोईनला उचलून घेतो आणि म्युझिक ऑन होतं, डान्स सुरू. हा हा ओके ओके. एक मिनिट. माझं नेमकं वाक्य काय? वाक्य महत्वाचं नाही यो, रिॲक्शन महत्वाची. रिॲक्शन. ग्रीक थिएटर. बरोबर आहे. चलो फील क्लिअर. काय वाक्य सगळेच घेतात ना. बिटवीन द लाईन्स महत्वाचं. हो ना बाबा? घे बाबा. गो मेकअप. गो बाबा गो. केकू तू पण जा बाबा. PR साठी फोटो आपण नंतर करूयात. हा ओके बाबा. रेडी सर. जुग जुग जियो सुखी रहा. हा
काय झालं मॅडम? काही नाही. अरे कविता, तू इथे शूटिंगला? पम्मी मॅम, तुम्ही जसं सांगितलं तसं मी केलंय. एक मिनिट. मम्मी, काय सांगितलं ह्या मॅडमनी तुला? अहो वहिनी, एक मिनिट. मी त्याला विचारलंय ना. मम्मी, सांग रे, तू कशाला घाबरतेस? तू सांग. पम्मीजींनी सांगितलं होतं की अश्विनी ताईकडनं ते साड्यांची लिस्ट घेण्यासाठी. ही ती लिस्ट. एवढंच? हो. थँक्यू. काही लागलं तर मी तुला कळवते. ओके? काय का कविता, तुला काही वेगळं ऐकायचं होतं का? कविता, निघूयात का आपण? अंदाज चुकलाय तुझा. अरे इकडे आहात तुम्ही सगळे. हे कोण आहे? राजनंदिनी ताई, हे फोटोग्राफरचे दादा आणि हा वहिनी. मम्मी. ओ अच्छा, म्हणजे आपल्या शुभंकरचे दादा वहिनी. तुम्ही ओळखता का शुभंकरला? भेटलायत का त्याला? शुभंकर आहे इथे? नाही नाही नाही, ऍक्च्युली मला भेटायला खूप आवडेल खरं तर. काय ना, आमची अश्विनी खूप सांगत असते त्याच्याबद्दल. आलाय का तो पण तुमच्या सोबत? अरे शुभंकर, सॉरी, मला वाटलं शुभंकरच आहे. OMG, म्हणजे तू इथे शुभूला शोधायला आलीयस? पण शुभू तर इथे नाहीये, तो तर गेलाय पुण्याला. हे तुला कसं माहित? काय आहे ना, आशू त्याची मैत्रीण आहे. फोन येत असतो ना तिला. हो की नाही आशू? अगं का घाबरतेस? शुभूच्या मम्मीने परवानगी दिली ना तुमच्या मैत्रीला. बरोबर ना रे? हो. ए पण बरं झालं कविता तू इथे आलीस. बरं वाटलं तुला इथे बघून. काय ना, कधी टीव्ही बघत नाहीस ना तू, आणि आता डायरेक्ट शूटिंगला. काय मग सासूला सांगून आलीस ना? ते आमच्या घरातलं तुला काय करायचंय? सांगून येईन किंवा येणार नाही. पण सांगायला तर हवं ना. एकच मिनिट, सेल्फी. आओ, काय करता तुम्ही? आओ, फोटो. आत नाही. आओ, फोटो कशा? ओ बरोबर नाहीये. झेंडू, फोटो काढ. हो, पण काढ, तुम्ही हे सगळं. आओ, फोटो कशाला काढताय तुम्ही? बघू बघू. ओ वाव, व्हेरी नाईस. हा, तुम्ही आमचं शूटिंग बघायला आलात याची आठवण. मुद्दाम मुद्दाम करतेस तू असं. पण मी पण शांत बसणार नाही खरं काय ते समजेपर्यंत. अच्छा,
म्हणजे तुला खरं खोटं करायचंय का? करूयात ना मग आता. दूध का दूध, पाणी का पाणी, लगेच करूया. त्यात काय? मम्मी मॅडम. हॅलो केकू, कुठे आहेस तू? पुण्याला. माझ्या काकांना बरं नाहीये ना. अच्छा, शुभू आहे का तिकडे? हा हा, माझ्या शेजारीच आहे. दे ना जरा त्याला एक सरप्राईज द्यायचंय. अरे वा, काय आहे सरप्राईज? कुणी आलाय का? यांना कसं माहित? कुणी आलाय का इकडे हॉस्पिटलमध्ये माझ्या काकांना भेटायला, हे विचारतोय मी. ए केकू, तू पटकन शुभूला दे. देऊ का? एक मिनिट. हा, काय ठरलं सांगू का? तुम्ही इथे शूटिंगला आलायत ते? कविता, झालं ना समाधान तुझं? जाऊयात का आता आपण? आणि प्लीज शुभंकरला यातलं काही सांगू नका. केकू, अरे नको देऊ. काय ना, त्याचं सरप्राईज आलं होतं पण आता जातंय. परत आलं ना तर सांगते तुला. हा, ओके, बाय. चल. बाय. पम्मी दी, मला खूप भीती वाटते. कशाला घाबरतेस तू? मी आहे ना. आणि जिथे पम्मी तिथे काय कमी? झेंडू. अरे पम्मी जे आहेत, पण आता वहिनीला कळलं ना मी इथे आहे तर. अरे भाऊ, न कळण्यासाठी थोडं सगळं केलं ना आपण. आणि तसे पण आता वहिनी गेले असतील. अरे तू कशाला टेन्शन घेतोय? तू डोक्यातलं टेन्शन काढून टाक बरं. के पाणी ना नाकापर्यंत आलं होतं, कळलं? अरे पण पाणी नाकात जाण्याच्या आत मॅटर सॉल्व्ह झाला ना, मग घाबरण्यासारखं काय आहे. मला अजूनही संशय आहे. अगं संशय असून काय उपयोग आहे? शुभंकर नाहीये इथे. के आता फोनवर काय बोलला ऐकलंस ना तू? मग चल आता, घरी आई वाट बघत असेल. चल. नाही, थांब. के आता बस झालंय नाटक. मला खूप वाईट वाटतंय की मला घरच्यांशी खोटं बोलून इथे थांबावं लागतंय. आणि घरी कळलं ना तर. शुभंकर, फक्त एक दिवस. तसंही उद्या शेवटचा दिवस आहे. मग सगळे आपापल्या घरी. तू तुझ्या घरी, अश्विनी तिच्या घरी, आणि माझे काका देवा घरी. म्हणजे जे काका नाहीच आहेत त्यांना जगवण्यात काय फायदा आहे? हा केकेचा आवाज वाटतोय. अरे आता वहिनीच्या डोक्यात काय सुरू असेल काय माहित. अरे भो, तिच्या डोक्यातलं सोड. तुझ्या डोक्यातलं आहे ना, तू एकदा काढून टाक बरं. हे बघ, मी काय करतो, मी पाहतो गाडी गेली की नाही ते. मी शिट्टी वाजवली ना की मग तू ये.
गेले रे भो. हॅलो मंदार, लांब लावलीस ना गाडी? बरं ठीक आहे, तू इथे ये आणि काळजी घे. कुणाला तुझ्या बोटाचं नखही दिसता कामा नये. अरे म्हणजे आपण इथे आहोत हे कोणाला कळायला नको. माझा फोटो काढत होतीस काय पंबडे? आता मी फोटो काढते शुभंकर आणि अश्विनीचा. मग तुमचा सावळा गोंधळ उघडकीस आणते की नाही हे बघच. तुम्ही इथे आहात? काय झालं? सगळं माझ्यामुळे होतंय ना. एक मिनिट सावकाश थांबा. इकडे या, पायाला काच लागेल तुमच्या. इथे या. फोटोग्राफर तुम्ही बसा ना. ते शूटिंग फोटोग्राफर हे सगळं माझ्यामुळे होतंय ना. तुमच्यामुळे काय होईल? हे बघा, इथे थांबण्याचा निर्णय माझा होता. म्हणजे मलाच मदत करायला तुम्ही ते थांबलात ना. फोटोग्राफर तुम्हाला हा सगळा त्रास माझ्यामुळे होतोय. मागच्या वेळी मला चक्कर आली म्हणून तुम्ही मला घरी सोडायला आलात. त्यावेळी तुमच्या आई आल्या आणि आता वहिनी. हो अश्विनी, तुमचं बरोबर आहे. मला त्रास होतोय. आपण कोणासाठी त्रास सहन करतो? आपल्या खास माणसांसाठीच ना. आणि मैत्री ही खासच असते. रडू नका. घ्या. नाही नको. घ्या. खरंच नको. अश्विनी, जर मैत्रीण आपल्या ओढणीनं मित्राचा घाम पुसू शकते, तर मित्र आपल्या रुमालानं आपल्या मैत्रिणीच्या डोळ्यातलं पाणी नाही पुसू शकत का? हा, घ्या. OMG, तुम्ही दोघं इथे आहात? मम्मी ते हळू काच फुटलीये. हो, ओ काच फुटलीये म्हणजे आज काहीतरी चांगलंच होणार.